गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। भुसावळ तालुक्यातील कृषी मंत्री असून सुद्धा शेतकऱ्यांचे यातनात हाल आहेत। नुसती लाल दिव्याची गाडी असून कृषी मंत्रींचा काय उपयोग? स्वतःचे राष्ट्रवादीचे साधे नगरसेवक सावकारे सांभाळू शकत नाही, तो या तालुक्याला काय सांभाळेल? असा सवाल माननीय आमदार गुलाबराव पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील कुरे या ठिकाणी शिवसेनेच्या ग्रामीण मेळाव्यात केला आहे। यावेळी गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टोप डागली आहे। यावेळेस अजित पवार यांच्यावर टीका करू शकतो, मी शरद पवार यांच्यावर टीका करत नाही, कारण ते माझ्या लेवलचे नाही। खासदार झालो तर त्यांच्यावरही टीका करेल। अजित पवार हे पैशाचा रग दाखवतात। आर पाटील यांनी पोलिसांना फतवा काढला की जिथे शिवसैनिक दिसले तिथे त्यांना दाबा। मात्र ज्यांना पोलीस खातं सांभाळता येत नाही, पोलीस व्हायला 5.50 फूट उंची लागते, मी तरी पोलीस होऊ शकतो, हे आभा कधी पोलीस होऊ शकतात का? असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केलाय। सायकल चोर म्हणत गुलाबरावांनी नारायण राणे यांचा सुद्धा समाचार या प्रसंगी घेतलाय। कोकणचा सिंह म्हणून घेणारे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेला काही समजत नाही असे म्हटलंय। अरे, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले त्यांच्यावरच ताशेरे ओढता। जरी आज शिवसेना प्रमुख नसले तरी त्यांचे विचार मजबूत आहेत, म्हणून असे 100 नारायण जरी आले तरी त्यांना आम्ही आडवा पडू शकतो, असे परखड मत यावेळी गुलाबराव पाटील यांनी मांडलंय। जळगाव जिल्ह्यातील 11 जागा या महायुतीच्या असतील व भुसावळ तालुक्यात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलाय। शिवसेना प्रमुखांचे विचार परखडपणे मांडत वेळ कमी आहे, जोमाने कामाला लागा, असे गुलाबराव पाटील म्हणाले। कोण हे अजित पवार साहेब? मी अजित पवारांवर टीका करू शकतो याचं कारण मी शरद पवारांवर कधी टीका करत नाही, नक्की माझी लेवल नाही। मी खासदार झालो तो करेल टीका, मी सोनिया गांधीवर टीका करत नाही। माझा माल अरुणभाई गुजराती, माझं जेवण आर पाटील, माझा नाश्ता अजित पवार। अजित पवारांना एवढी रग आहे पैशांच्या भरोशावर चाललंय। आर पाटलांनी पोलिसांना फतवा काढलाय, जिथं शिवसैनिक दिसेल तिथे दाबा। अरे आबा, पोलीस खातं सांभाळता येत नाही तुम्हाला, स्वतः तुम्ही फिट नाहीये। पोलीस व्हायचं असेल तर माणसाची 5.5 फूट हाईट लागते, 36 छाती लागते, 52 किलो वजन लागतं। मी जर आता उभा राहिलो तो आता पोलीस होऊन जाईल, भोळे साहेब तर फौजदार होऊन जातील, पण आर पाटील पोलीस होऊ शकतो का? तो स्वतःच फिट नाही झाला, तो पोलीस खातं काय सांभाळू शकतो? त्यामुळे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा यांनीच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील आरमाडी येथे जाहीर कार्यक्रमात केला आहे। आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आम्ही सगळे मिळून वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, पण शेवटच्या काळामध्ये दादांची तब्येत बिघडायला लागली आणि दादांनी जेवढे आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या स्टॉलवर्सना बोलवून घेतलं। दादांचं आणि पवार साहेबांचं जमत नव्हतं, राजकीय मतभेद आणि संघर्ष होते, पण असं असताना सुद्धा दादांनी सांगितलं की माझी तब्येत बरी नसते, या पुढच्या काळामध्ये तुम्ही शरद पवारांच्या बरोबर राहायचं, त्यांचं नेतृत्व म्हणून काम करायचं। उच्च दर्जाचे शिक्षण आणि त्यानंतर मिळणारी हमखास नोकरी अशी IIT मुंबईची ख्याती आहे। यंदाच्या या अहवालातून सन 2013 व 14 या शैक्षणिक वर्षात झालेल्या प्लेसमेंटवर प्रकाश टाकण्यात आला आहे। त्यात सर्वाधिक बीटेक आणि एमटेकच्या द्विपदवीधारकांना सर्वाधिक 79.9% मागणी असून त्यापाठोपाठ बीटेकच्या पदवीधारकांना प्लेसमेंटमध्ये मागणी असल्याचे दिसून आलंय। सर्वाधिक इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या 76 कंपन्यांनी 324 जणांना नोकरी दिली आहे, तर IT आणि सॉफ्टवेअरच्या 65 कंपन्यांनी 262 जणांना नोकरी दिली आहे। त्याखालोखाल अॅनालिटिक क्षेत्रासाठी 32 कंपन्यांनी 119 जणांना, तर कन्सल्टिंगसाठी 28 कंपन्यांनी 89 जणांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या दिल्याचे या अहवालातून समोर आले। दरम्यान पगाराच्या बाबतीत म्हणायचे झाले तर 65 कंपन्यांनी 11 लाखांहून अधिक पगारांची 344 विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे, तर 9.5 ते 11 लाखांदरम्यान 43 कंपन्यांनी 161 जणांना नोकरी दिली आहे।
सध्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते शिवसेना व भाजपाच्या वाटेवर आहेत. यांना आबांनी सूचक असा सल्ला दिलाय. ते म्हणतात भाजपाच्या नेत्यांना आता असं वाटू लागले की आता त्यांचीच सत्ता येणार आहे. पण तिकडे जाणारा मार्ग सोपा आहे, पण परत येण्याचा मार्ग अवघड आहे. जे अगोदर गेलेले आहेत त्यांचं काय झालंय ते आधी पहा. चुकीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचे चांगले परिणाम होत नाहीत. पण आता कधीतरी दुसऱ्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे असा विचार का केला जाऊ नये? संधी मिळत नाही म्हटल्याबरोबर जर आपण जय महाराष्ट्र करणार असू, आज काही लोक दिवसा स्वप्न बघतायत आणि यामध्ये भाजप शिवसेनेचे लोक आघाडीवर आहेत. खर तर मागच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांची एक लाट होती, ती केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हती, देशामध्ये होती. पण आता राज्यातल्या काही लोकांना असं वाटायला लागलंय की मोदींच्या मुळे आम्ही निवडून आलो नाही, आमच्यामुळेच मोदी निवडून आले आणि त्यामुळे आता राज्यामध्ये आमची सत्ता येणार अशी स्वप्न काही लोक बघतायत आणि काही लोक त्यांच्या स्वप्नातल्या मृगजळाच्या पाठीमागे धावतायत. मी त्यांना इतकंच सांगेन, आत जाण्याचा मार्ग तुम्ही बघून ठेवलाय, पण बाहेर येण्याचे मार्ग तुम्हाला माहित नाहीत. जे आत गेले त्यांचं काय झालं हे पहिल्यांदा बघा आणि मग कुठं माना खुपसवायच्या ते ठरवून घ्या. पण चुकीच्या ठिकाणी गेलो तर कधी चांगले परिणाम होत नाही. अनेक जणांचे बळी लोकल अपघातात जात असून ही संख्या मात्र आता दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 2 दिवसात लोकल अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 26 जण जखमी झालेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गर्दीच्या वेळेत हे बळी गेल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक वर्षी मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे अपघातात 2,500 ते 3,000 प्रवाशांचे बळी जात आहेत, तर तेवढ्याच प्रमाणात जखमीही होत आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागणे, लोकलमधून पडणे, लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, खांब लागून अपघात होण्याच्या घटनांमुळे बळी जात आहेत. हे अपघात होऊ नयेत म्हणून 2 रुळांच्या दरम्यान कुंपण घालणे, रूळ ओलांडू नये म्हणून काही ठिकाणी पादचारी पूल उपलब्ध करून दिले जात आहेत, तर रेल्वेकडून धोकादायक खांबही काढून टाकण्यात आलेत. तरीही प्रवाशांकडून प्रवासात कुठलीही खबरदारी न घेता निष्काळजीपणा दाखवला जातोय आणि त्यामुळे आपला जीव गमवावा लागतोय. 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या 2 दिवसात 18 प्रवाशांचा लोकल अपघातात मृत्यू झालाय. तब्बल 26 प्रवासी जखमी झालेत. 8 ऑगस्ट रोजी 9 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 17 प्रवासी जखमी आहेत, तर 9 ऑगस्टला 9 प्रवाशांचा मृत्यू असून 9 जण जखमी आहेत. रेल्वे पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले, यातील बहुतांश प्रवाशांचे मृत्यू गर्दीच्या वेळेतच झालेत. सध्या एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना 500 रुपये भरून 10 महिन्यांसाठी मोफत प्रवासाचा पास देण्याचे आश्वासन महामंडळाकडून नुकतेच देण्यात आले. मात्र हा पास देण्यावरून सध्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नकारात्मक भूमिका जरी असली तरी 14 जुलै रोजी परिवहन मंत्री मधुकरराव चौधरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 15 ऑगस्ट पूर्वी हा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र 55,000 निवृत्त कर्मचारी असल्याचे सांगत महामंडळावर वर्षावर 49 कोटी रुपयांचा बोजा पडेल अशा प्रकारची आकडेवारी एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली आहे. एसटीतील सर्वच संघटनांकडून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत पासासाठी दबाव येत असून यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी वारंवार मागणीही केली जाते. 14 ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाची बोर्डाची बैठक होणार असून या बैठकीत मोफत पासावर चर्चा केली जाणार आहे. त्यावरच हा निर्णय होईल असे एसटीतील सूत्रांनी सांगितलंय. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार फोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना संध्याकाळी 5 वाजता घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कोषागारमधील सुरक्षा रक्षकाला अज्ञात व्यक्तीने प्रसादामधून गुंगीचे औषध दिले व गुंगी आल्याने सुरक्षा रक्षक बेशुद्ध झालाय. अज्ञात चोरट्यांनी कोषागारच्या दाराचे कुलूप तोडले. दुसरा सुरक्षा रक्षक ड्युटीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. कोषागारामधून नेमके काय चोरीला गेले याची अद्याप माहिती मिळालेली नाहीये. याचा तपास पोलीस आणि कोषागार अधिकारी करतायत.
बेशुद्ध झालेल्या सुरक्षा रक्षकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिल्ह्यातील महसूलचा मुद्देमाल याच कोषागारामध्ये जमा केला जातो। शहरात अनेक घरफोड्या व चोऱ्यांचे प्रकार वाढले। दिवसाढवळ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालय फोडून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हानच दिले। अकोल्यात नवीनच रुजू झालेले पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिले। मात्र पोलीस अधीक्षकांना चोरट्यांची ही सलामीच म्हणावी लागेल। फक्त अटेम्प्ट झालेला आहे, प्रयत्न झालेला आहे। तर आता तपास चालू आहे। एक्झॅक्ट अजून आम्ही तपासातच आहोत, त्याच्यामुळे एक्झॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त माहिती देणं सध्या या मोमेंटला शक्य नाही। याच्यानंतर आम्ही तुम्हाला कळूया। साधारण 5:30च्या दरम्यान, 5:30 ते 5:45च्या आसपास आम्हाला माहिती पडलं। महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला गडचिरोली जिल्हा येथे छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर गडचिरोलीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर सर्वात पहिले उभं राहतं ते घनदाट जंगल आणि नक्षल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा आतंकवाद वाढत आहे। याकडे बघून गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या अर्धसैनिक दलाला पाठवण्यात आले। यात आपल्या घरापासून दूर अनेक राज्यांमधून आलेले अधिकारी आणि जवानांचा समावेश आहे। यांना काही सण असो किंवा आपल्या घरी जायची इच्छा असूनही त्यांना घरी जायला मिळत नाही। 24 तास सीमा भागात तैनात राहावे लागते। दक्षिण गडचिरोलीच्या एका बटालियनमध्ये जो अहेरी अल्लापल्ली मार्ग आहे त्यावर वसलेले हे प्राणित कॅम्प स्थित आहे। हे आहे CRPFचा 37वा बटालियन, जो आपले सामाजिक कार्यासोबतही नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये ते सक्षम आहेत। या बटालियनमध्ये आज रक्षाबंधनाच्या पवित्र सणावर दुर्गा वाहिनीच्या बहिणींनी बटालियनच्या जवानांना राखी बांधली आणि त्या बदल्यात जवानांनी बहिणीला सुरक्षा धागा बांधलाय आणि नेहमी रक्षण करण्याचे वचन दिले। त्याचबरोबर भेटवस्तू देखील दिल्या। या दिवशी बटालियनचे कमांडंट अरुण कुमार मीना, सहाय्यक कमांडंट डॉक्टर GBR टाय आणि उपकमांडंट कुलदीप सिंह खुराना इत्यादी उपस्थित होते। जो हमारे देश के विभिन्न प्रांतों से जितने भी कार्मिक जो हमारे बल के हैं, इन लोगों के साथ में आपने एक अच्छा टाइम शेयर किया और जो ये रक्षाबंधन का पर्व है इसके ऊपर जो भी अपने घर से दूर हैं ये लोग, उनके साथ में एक थोड़ा सा टाइम और ये जो भाई बहन का एक रिश्ता होता है उसको आप लोगों ने निभा के इन लोगों के लिए काफ़ी अच्छा एक हमारे पूरी बटालियन के लिए अच्छा सम्मान का कार्य किए हैं। हम आप सभी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं। हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आरोग्य धोक्याचे केंद्रबिंदू बनले आहे। परिसर अस्वच्छ दिसून येत आहे। याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SG लोमटे यांचे उडवाउडवीचे उत्तर मिळाले। जनरल हॉलमध्ये महिला पुरुष शौचालयाला बिनदरवाजे शौचालयाला बसावे लागते। त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या बघण्यास मिळाल्या। शासनाच्या योजनेपैकी काही मोजक्याच योजना सुरू आहेत। रुग्णांची नोंदणीसाठी खिडक्या अनेक सुरू आहेत, मात्र एक औषधालय ते पण एकच खिडकी सुरू आहे। कागदोपत्री पण 3 एवढ्या मोठ्या रुग्णालयात प्रसूती 175 ते 200 होतात। स्त्री रोग तज्ञ आवश्यकता आहे। ठाण मारून बसलेले डॉक्टर भोरगे त्याचे कोणी काही करू शकत नाही। काही डॉक्टर शासकीय सेवा देण्याऐवजी स्वतःच्या क्लिनिककडे जास्त लक्ष देतात। सामान्य रुग्णांना डॉक्टरकडून इलाज करून झाले की उंच आवाजात बोलतात। रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। शासनाने याची दखल घेण्याची गरज वाटते। गोरगरीब रुग्णांना रुग्णालयात आल्यानंतर पिण्याच्या पाण्यापासून अस्वच्छ परिसरामध्ये रुग्णांना रोगांची वाढ होते असे दिसून येते। चालत आलेल्या पेशंटला येथील डॉक्टर जिल्ह्याला पाठवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करताना दिसून आले। उपजिल्हा रुग्णालयातील निष्क्रिय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर SG लोमटे यांची शासन दरबारी काय दखल घेतली असेल असे तालुक्याचे लक्ष लागले। रुग्णालय बांधून 15 वर्षे झालेले आहे। ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे तरी पण आपण ते दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वच्छ करायला लावतो। याच्यासाठी एक रुग्ण कल्याण समितीमार्फत एक सफाईगार आपण इथं ठेवलेला आहे। त्यानं 3 वेळेस पूर्ण रुग्णालयामध्ये जेवढे संडास बाथरूम असतील तो साफसफाई करतो। परंतु रुग्णालयाचे नातेवाईक वगैरे इथे भरपूर राहतात, कोणाला बाहेर काढता येत नाही। एखाद्या सिरियस पेशंट 5-5, 10-10 नातेवाईक असतात। ॲक्च्युअली एखादा थांबायला पाहिजे। कुटुंब कल्याणच्या पेशंट सोबत तुम्ही आता जरी बघितले एक ऑपरेशन सोबत 5-5 लोक थांबतात, बाळातपणासंग 5-5 थांबतात। सरकारी दवाखाना असल्यामुळे कोणाला फारसं काही बोलता येत नाही।
जरी आपल्याकडे सिक्युरिटी गार्ड असले तरी प्रॉपर्टीज गार्ड असल्यामुळे त्यांचं कोणी ऐकत नाही आणि म्हणलं की बऱ्याचशा लोकांना VIP लोकांना वगैरे थोडं त्याचा राग वाटतो. परंतु असं कोणी फार काही नाराज असं मला वाटत नाही. आपण आपल्या तऱ्हेनं खूप चांगल्या प्रकारचं रुग्ण काम करतोय. आपण ड्रेनेज लाईनचा मेन प्रॉब्लेम आहे. हा जर वरिष्ठ लोकांनी जर सोडला तर हे रुग्णालय आपण आणखी चांगल्या परिस्थितीत आपण वर आणू शकतो. ये जवानी हे दिवानी मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या जोडीने पडद्यावर जादू केली आहे आणि या चित्रपटातून त्याचा प्रत्यय आलाय. ही जोडी पुन्हा एकदा इम्तियाज अलीच्या तमाशा या चित्रपटात दिसणार आहे. रणबीर दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहे, पण खऱ्या आयुष्यात त्यांच्यात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे दोघांनाही भूमिकांबाबत प्रयोग करायला आवडतात. तमाशा या चित्रपटात रणबीर भटकंती करणाऱ्या एका तरुणाची भूमिका निभावत असून दीपिका चित्रपटात एका फ्रेंच कॉमिक्सची फॅन असल्याचे कळते. चित्रपटाच्या कथेनुसार दोघांची भेट कॉर्सिकात होते. दीपिका तिच्या आवडत्या कॉमिक्सच्या एका कहाणीने प्रेरित होऊन तिथे फिरायला आलेली असते. दोघांना एकमेकांच्या भटकंतीची आवड समजते तेव्हा ते सोबत प्रवासाला निघतात. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.